नमस्कार. आज मंगला गोडबोलेंचा एक ललित लेख मी आपणासमोर सादर करते आहे. आता मंगला गोडबोले म्हटल्यावर वेगळं काही सांगण्याची गरजच नाही. कित्येक वर्षांपासून सातत्याने आपल्या लिखाणातून विविध विषय लीलया हाताळणाऱ्या प्रतिथयश लेखिका म्हणून त्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच. त्यांची खुसखुशीत लिखाण आणि त्यांची खास शैली वाचकांना नेहमीच एका प्रसन्न ताजेपणाची अनुभूती देत असते. जीवनाकडे बघण्याची त्यांची मिस्किल वृत्ती, त्यांचा दिलखुलासपणा त्यांच्या प्रत्येक लिखाणात प्रतिबिंबित होतो. त्यांनी स्वतःही सुरुवातीच्या काळामध्ये पूर्णवेळ गृहिणीची भूमिका बजावली होती आणि त्यामुळेच सर्वसामान्य गृहिणीच्या आयुष्यातील घडामोडी, खाचखळगे, विरोध आणि विसंगती हे सगळं टिपण्याची त्यांची हातोटी या लेखातही आपल्याला सहज दिसून येते. साडी हा तसा पाहिला तर समस्त महिला वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कितीतरी फॅशन्स आल्या आणि गेल्या, पण साडीचं स्थान नेहमीच अढळ राहिलेलं आहे. साड्यांचे विविध प्रकारही आपल्या चांगलेच परिचयाचे. पण मंगलाताई ज्या खास साडीविषयी आपल्याला या लेखात सांगतायत, ती साडी बाकी इतकी सहजासहजी कोणालाही मिळत नाही. चला तर मग बघूया त्यांच्याच या लेखातून या आगळ्या वेगळ्या साडीविषयी. लेखाचं शीर्षकच आहे सुखी स्त्रीची साडी. लहानपणापासून सुखी माणसाचा सदरा ही संकल्पना ऐकत ऐकत वाढत असताना नकळत एक ग्रह पक्का होत गेला की सुख ही पुरुषाचीच मिराजदारी असली पाहिजे, म्हणून सुखी माणसाचाच आणि तोही सदराच. त्यात भरीसभर म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, यासारखी इतरही पुल्लिंगातली सुवचनं कानावरून जात होतीच. इथे तर अशी कोण आहे असा साधा सवालही पडलेला दिसत नाही. त्यामुळे शोध घ्यायचाच असेल तर तो सुखी पुरुषाचाच घ्यावा. बाईच्या बाबतीत सुखाचा शोध नको रे बाबा, असाच उघड उघड इशारा. पुढे काळाच्या ओघामध्ये बायका सर्रास सदरेही घालायला लागल्या, तरीसुद्धा कोणी म्हणीपुरतं देखील सुखी बाईचा सदरा असं म्हटल्याचं ऐकिवात आलेलं नाही. दरम्यान खुद्द माझीही संसाराची दशकामागून दशकं ओलांडून झाली आणि बाईच्या आयुष्यात, त्यातही संसारी बाईच्या आयुष्यात सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे हे अनेकदा मनावर बिंबत गेलं. बरं, जवा पडे तर जवा पडे, पण ते निदान पदरात तरी कडे कसं पडे हाही प्रश्न सोबत होताच. आपल्याला काही आयता सदरा मिळणार नाही, तेव्हा सुखी स्त्रीची साडी ही आपली आपणच शोधली पाहिजे आणि एकदा मिळाल्यानंतर ती जीवापाड जपली पाहिजे, हे पुढे ओघानच चाललं. त्या शोधाचीच ही चित्तरकथा. ज्यांच्यापासून या शोधाची प्रेरणा घेतली, ज्यांच्यामध्ये ती सापडली किंवा ज्यांच्यामध्ये हुकलेली सापडली, अशा सगळ्या सख्यांना ही चित्तरकथा समर्पित. सुख के सब साथी दुख में न कोय ही उक्ती बायकांच्या बाबतीत फारशी लागू पडत नाही. बायकांची दुःखही बहुधा साथीदारणीच्या साथीनंच व्यक्त होतात. पूर्वीच्या काळी जशी ती पाणवठ्यावर वगैरे दुःखाची देवाणघेवाण व्हायची, आजच्या आधुनिक काळामध्ये त्यासाठी किटी पार्टी, भिसी पार्टी, नंतर मैत्रिणींचं गेट टुगेदर वगैरे वगैरे मधून ही दुःखाची देवाणघेवाण होत असते. आमच्या मागच्या महिन्याच्या भिसीमध्ये अगदी हे असंच झालं. सालाबादाप्रमाणे यंदाही जून महिन्यात केंद्रीय वकिलांकडे भिशी ठरली. ठरलेल्या वेळेला सगळ्या बायका अगदी डुलत बरोबर केंद्रीय वकिलांकडे जमा झाल्या. आल्या आल्या अगदी डोळ्याच्या कोपऱ्यातून एकमेकींच्या साड्या, ड्रेसेस, दागिने वगैरे वगैरे सगळं अगदी पाहिलं न पाहिल्यासारखं करून सगळ्यांचं निरखूनही झालं. नंतर भेशीचे हिशोब करणं, पैसे चुकवणं, नवीन लिस्ट बनवणं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अनुपस्थित असलेल्या भिशीकरणींची मनसोक्त निंदा करणं, हे सगळं
रितसर झालं. आता खाण्याची मंगलघटिका जवळ आली. गेल्या भिशीपेक्षा अधिक चांगला आणि रुचकर मेनू बनवण्याच्या नादामध्ये केंद्रे वकिलिणीनं साटोऱ्या नावाच्या खव्याचं पार वाटोळं केलं होतं. तरीसुद्धा एक बाई दुसऱ्या बाईच्या स्वयंपाकाला जितपत नावाजू शकते तितपत काहींचं नावाजूनही झालं होतं. मी की नाही चिमणीसारखंच खाते. माझा आहार तर अलीकडे जोकच झाला आहे बाई. मला ना खव्याची ॲलर्जी आहे. गोड आताशा घशाखालीच उतरत नाही माझ्या, वगैरे वगैरे म्हणत म्हणत साटोऱ्यांच्या ताटाला सगळ्यांनी भरपूर तोंडभार लावलेला होता. तेवढ्यात एक हुंदक्यासारखा आवाज आला. एकदम वातावरण बदललं, तंग झालं. खाणारी तोंड काही काळासाठी जणू थांबली. वकिलीणबाईच होती ती, दबका हुंदका देणारी. आता खाल्ल्या अन्नाला जागून तिची चौकशी करणं आलं, तिचं सांत्वन करणं आलं. तर काही झालंय का, काही दुखतंय का, कुणी काही बोललं का, वकील साहेब तर काही म्हणाले नाहीत ना, वगैरे वगैरे चौकशाही झाल्या. आणि शेवटी त्यातून सत्य बाहेर आलं. साटोरे खूप छान झाले आहेत ना. हो हो, प्रश्नच नाही, साटोऱ्या कराव्यात तर तूच. हे वाक्य बोलताना मला किती क्लेश झाले असतील बरं. पण संजीवला तसं वाटतंय का बघा ना. तिच्या दुःखाचं मूळ बाहेर आलं. आता संसारी बाईच्या सर्व दुःखाचं मूळ तिचा नवरा असल्या कारणानं संजीव म्हणजे वकिलीणबाईचा नवरा हे चाणाक्ष नसलेल्या प्रेक्षकांच्या सुद्धा लक्षात आलं असेलच. आता संजीवला तसं वाटत नाही म्हणजे कसं वाटतंय ह्याची चौकशी करणं अनिवार्य झालं. मग दुःख, संताप, अपमान, निराशा, आसव ह्यातून शेवटी सत्य बाहेर आलं. मी एवढ्या राब राबून साटोऱ्या केल्या, तर हा म्हणतो कसा तशा बरे झाले म्हणतो. बऱ्या म्हणतो ना, मग खूपच म्हणतो. धर्मपत्नीला दाद देताना बरं हेच अंतिम विशेषण असतं बरं. पण पुढचं तर ऐका. तशा बऱ्या झाल्या आहेत म्हणतो, पण आईच्या हातच्या साटोऱ्यांची सहर नाही म्हणतो. तुम्हाला म्हणून सांगते, उभ्या आयुष्यामध्ये मी आईंना कधी चार पोळ्या करताना पाहिलं नाही. साटोऱ्या कसल्या करतायत कपाळाच्या? नाही, बहुधा खव्याच्याच करत असतील साटोऱ्या. माझं इकडे काळीच तुटते आणि तुम्हाला विनोद सुचतंय. एरवी आईचं नाव काढत नाही हा, आणि ऐनवेळेला तेवढं बरं आठवतं उगाच मला उचकवायला. मग आपण उचकू नये. आपल्या नवऱ्याची आई श्यामची आई नाही ही प्रत्येक बाईची खात्री असते. पण म्हणून आपला नवरा कधी काळी आईचा श्याम होणार नाही आणि प्रेमस्वरूप आई असं आळवायला लागणार नाही असं समजून कसं चालेल. त्यालाही त्याची आई कधीतरी आठवणारच. विशेष करून ऐनवेळी पाहुण्या रावण्यांसमोर मिष्टान्नाचे तोबारे भरताना आईच्या हातची सर नाही हे सर्टिफिकेट देण्यासाठी तरी त्याला आई आठवेलच. आता हा काय त्याचा दोष किंवा त्याच्या आईचाही? असते एखाद्याची स्मरणशक्ती पक्की. आपण आपली सहनशक्ती वाढवली की झालं. मी माझ्या परीनं तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती म्हणून, नाहीतर आणखी हे उपदेशामृत पाजायला मला आवडलं असतं. कबूल आहे, वकिलिणीच्या नवऱ्यानं तिची त्याच्या यक्कश्चित आईशी तुलना करायला नको होती. बरोबरच आहे, वाईट वाटणारच तिला. पण तो आईशीच तुलना करत होता ना. बेडेकर मावशी, चितळे काकू, दिवाडकर आजी ह्यांच्याशी तर तोलत नव्हता ना. झालं, त्यातच समाधान मानायचं. पण तरीही वकिलीणबाईंना वाईट वाटणं साहजिक होतं हो. आता हेच पहा ना, एखाद्या वेळेस अगदी राब राबून घरवालीनं डोसे करावे आणि 8वा डोसा तोंडात कोंबताना तशी चव बरी आहे पण वैशालीची सर नाही असला हृदयद्रावक शेरा ऐकायला मिळावा, हा प्रसंग काय कमी बायकांवर येतो? आता हे बघा, सुखी स्त्रीची साडी जिला परिधान करायची असेल ना, तिनं नेहमी एक गोष्ट ध्यानी ठेवावी.
तिनं रांधलेला कुठलाही पदार्थ कधीही सर्वोत्कृष्ट असणार नाही, तर तो नेहमी कोणाच्या तरी कुठल्या तरी स्पेशालिटीच्या खालोखाल असणार आहे. आता हेच बघा ना, डोसे केले तर ते वैशालीच्या खालोखाल, रसमलाई केली तर ती काका हलवाईच्या खालोखाल, बाकरवडे केले चितळींच्या खालोखाल, मोतीचूर केला तर तो चांदोरकरांच्या खालोखाल, आणि लोणचं केलं तर ते बेडेकरांच्या खालोखाल. असं अगदी सालोसाल ऐकत राहावं लागतं. आता ह्यातून प्रेरणा घेऊन काही हुशार बायका काय करतात माहिती आहे? त्या स्वतः केलेलं लोणचं बेडेकरांच्या बरणीत भरून जेवणाच्या टेबलावर ठेवतात. घरी केलेली शेव हल्दीरामच्या पाकिटातून मुलांच्या हातावर घालतात. अशा प्रयत्नानंतर तरी स्वतःच्या पाककृतीची इतरांच्या नावाने का होईना पण भरपूर वाखाणणी झाल्याचा सुखद अनुभव येत असतो. सुखी स्त्रीच्या साडीला ही एवढीही किनार पुरायला हरकत नसावी. आता हे झालं पदार्थ बरा झाला असतानाच, पण जेव्हा पदार्थ एखाद्या वेळेस बिघडतो तेव्हा त्याचं काय करायचं हा बाकी मोठाच प्रश्न असतो. एखाद्या वेळेस लोणी कढवताना अंमळ जरा जास्त खमंग उर्फ जळकट होतं. रवा किंचित कमी भाजलेला उर्फ चिकटलोळ राहतो. केक भारीच बाई हलका हलका म्हणता म्हणता अगदी भुगा 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 असा होतो. नियतीचा खेळ हा, त्याला कोण काय करणार. भुकेच्या पोटी हेही सगळं फन्ना होतं. कण उरत नाही, पण पंचनाम्याचे जीवघेणे शब्द मागे उरण्याचा धोका बाकी असतोच. अशा वेळी एकमेव ढाल पुढे करता येते, ती म्हणजे आमच्या ह्यांना असंच आवडतं असं म्हणणं. आमच्या ह्यांना जळकं तूपच आवडतं, आमच्या ह्यांना कच्चा रवाच आवडतो, अशी धडाकेबिंद विधानं करावी. समोरच्याची आवाजही लगेच बंद होते. विशेषतः शत्रुपक्षीय पाहुणे मंडळी आली असताना ही ढाल खात्रीनं पुढे करावी. अगदी एकजात सगळी खारट जळकी तिखट जाळ कचरापट्टी आवडणाऱ्या ह्यांच्या डोक्याविषयी एक वेळ लोक शंका घेतील मनातल्या मनात, पण तुमच्या पाककौशल्याविषयी शंका घेण्यास कुणीही धजावणार नाही. उलट पतिप्रेमापोटी स्वयंपाकघरात जाळपोळ करणारी स्त्री म्हणून तुमचा स्वयंपाकघरातला दबदबा वाढेल. पोहे जरा खारटसरच चांगले लागतात नाही, सरबत जरा आंबटसरच बरं लागतं नाही, अशी धडाकेबंद विधानं जोडीनं चालू ठेवल्यास जास्त बरं. बाई वेडसर आहे असं एकवे लोक म्हणतील, पण निदान सुखी स्त्रीच्या साडीतले काही इंच सर होतील. ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स. आक्रमक पवित्रा हेच बचावाचं सर्वोत्तम धोरण. हे सूत्र अशा वेळी मार्गदर्शक मानावं. आता आपण केलेले चांगले पदार्थ जिथे लोकांना चुकलेले वाटतात, तिथे चुकलेले पदार्थ चांगले वाटण्यासाठी ह्यापेक्षा दुसरा कुठला मार्ग असेल असं मला वाटत नाही. आता असे हे पदार्थ बरे वाईट करणं हे गृहिणीचं हस्तलाघव असतं, पण मुलांनी घराबाहेर बरे वाईट दिवे लावणं यात तिचा काही हात नसतो ना. तरीसुद्धा मुलांच्या खोड्या, मस्ती, चुका, गुन्हे, अपयश याबद्दल सारखं ऐकून घेण्याची वेळ संसाराच्या मधल्या टप्प्यावर वरचेवर डोकं काढत असतं. बापाला जबाबदार धरायची कुणाची टाप नसते. आई मात्र सर्व दोषांची जननी. मुलगा सारखा च्युइंगम खातो, आईनं हेच वळण लावलं का? मुलगी गणितात नापास झाली, आईनं हेच वळण लावलं का? बाळाचं ड्रॉइंग कच्चं आहे, आईचं वळण आडात नाही तो पोहरात कुठून येणार? पोरगी मोठेपणी नटी व्हायचं म्हणते, अच्छा आईचं वळण असणार हेच वळण लावलं का आईनी? मूल नखं खातं, शर्टांची बटणं चोखत चोखत खालीवर लावतं, नंतर खडू खातं, दुधाच्या कपाच्या तळाची साखर बोटानं चोखून खातं, वगैरे वगैरे. इथपासून तर चिरंजीव दुसऱ्यांच्या मुली फिरवतात, सिगरेट ओढतात, इथपर्यंत कुठल्याही दोषासाठी, कुठल्याही गैरवर्तणुकीसाठी आईनं हेच वळण लावलं आहे का असा खडा सवाल आसमंतातून उठत असतो. तर आता जी माता माऊली आपल्या अपत्याच्या साध्या केसाला वळण लावू शकत नाही, ती त्याच्या आयुष्याला काय वळण लावू शकेल? पण हा विचार कोण करायला जातोय?
काही तरुण नवमाता हे असले शेरे अगदी म्हणजे अगदीच मनाला लावून घेतात. त्यासाठी मग त्या दुःख करतात, झुरतात, झिजतात, हाय खातात, आणखी काय काय करतात. आता मुलाला शिक्षिकेनं वर्गाबाहेर काढलं म्हणून धाय मोकलून रडणारी आई मी पाहिली आहे. आणि ह्या वेळेला तिचा मुलगा काय करत असेल बरी वर्गाबाहेर काढलेला, तर निदान अर्धा पाऊण तास आता शिक्षिकेच्या कचाट्यातून सुटलो म्हणून बाहेर मज्जेत टिवल्या बावल्या करत इकडे तिकडे बघत पायाच्या नखांनी जमिनीवरच्या मुंग्या मारत होता. आता काय बोलायचं. नंतर दुसरं एक उदाहरण सांगते. तिसरीतल्या मुलीनं स्टेजवरून झाशीच्या राणीला राणीची झाशी म्हटलं म्हणून मुसमुसणारी आई, मुलाची 4थीची स्कॉलरशिप हुकली म्हणून 3 दिवस उपोषण करणारी आई, मुलानं गोटी चमचा रेसमध्ये गोटीबरोबर चमचाही पाडला म्हणून डोकं धरून बसणारी आई. अशा आया पाहिल्या की वाटतं विचारावं, चूक कोणाची आणि झिजतंय कोण. मुलामुलींच्या यशानं आनंद होतो, आपणच तीर मारलाय असं क्षणभर वाटतं. मुठभर मांस चढतं, असं पुढे मूठ मांस चढतच त्याचे किलो आणि टन होतात ती गोष्ट वेगळी. पण तरीही अपत्याचं अपयश कितपत मनाला लावून घ्यायचं त्यालाही सीमा हवीच. मूल आपलं आहे, आपला अंश आहे, तरीसुद्धा त्याच्या आयुष्यभराच्या कर्तबगारीच्या आपण एकट्या जबाबदार नाही. एकदा आईपणाचा टिळा लागला की आयुष्यभर कुणीही यावं टपली मारून जावं हा प्रकार पुरे हे आई नावाच्या बाईनं नक्की लक्षात घ्यावं आणि तसं खणखणीतपणे सांगावं. तिला सुखी स्त्रीची साडी नेसायची असेल तर अवश्यच सांगावं. नाहीतर काय होतं बघा, मूल म्हणजे तू, घर म्हणजे तू, संसार म्हणजे तू, असं करता 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 बाईच्या आयुष्याचं पार हुतूतूचं मैदान होऊन जातं. तिनं हू म्हणत रामरगाडा उडायचा आणि इतरांनी तिला तू 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 म्हणत कामाखाली काढायचं. हे उभयपक्षी सवयीचं होत जातं. काही काही घरांमध्ये तर तू, तुझं, तुला ह्यांनी सुरू होणारी वाक्यच बोलली जातात. तुझं पाणी जाणार आहे का आज, म्हणजे पालिकेचं वृत्तपत्रामध्ये पाणी बंद निवेदन आलंय हे बोलणारा आणि ऐकणारी या दोघांनाही सहज समजतं. आता बोला, पाणी जसं काही दिवसभर हीच एकटी पिणार होती आणि हीच एकटी वापरणार होती. आता याच पठडीमध्ये तुझी मांजर व्यायली आहे ग, तुझा कडीलिंब मेला, तुझा दरवाजा फुगलाय, तुझी बाई आज येणार नाही आहे बरं का, तुझ्या गॅसचा नंबर लावायचा होता ना, वगैरे वगैरे करत करत काही नवरे तर आपल्या बायकोला बजावतात, तुझी सासू येणार आहे बरं का उद्या, तुझ्या नणंदेने बोलवलं आहे बरं आपल्याला. आता सांगा, अशी संतकोटीची निर्ममता अंगी बाळगणाऱ्या पुरुषांनी पोराबाळांच्या अगदी एवढ्याशा यशानं चेकाळून जायचं आणि माझ्यावर गेलाय काटा असं म्हणत फुशारक्या मारायच्या. यामध्ये विसंगती नाही का? आता दुर्दैवाने ज्या बायकांना ही विसंगती कळत नाही त्यांना कधीही सुखी स्त्रीची साडी मिळत नाही. श्रेय घ्यायचं तर यश आणि अपयश दोन्हींचं घ्यायला हवं. यशाच्या वेळेस मी आणि अपयशाच्या वेळेस मी नाही असं चालणार नाही. सगळ्या चांगल्या गोष्टी वडिलांकडून घ्याव्यात आणि सगळ्या वाईट गोष्टी तेवढ्या बरोबर आईकडून उचलाव्यात एवढं काही मुलांना कळत नसतं. ती बापडी त्या वेळेस त्यांना जे सोयीचं वाटेल तशी वागत असतात, मूलपणाला जागत असतात. आपण किती आणि काय मनाला लावून घ्यायचं हे आईवर असतं. अशा ज्या अतिच मनाला लावून घेणाऱ्या आया आहेत ना, त्यांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आज घराघरात निर्लेपची भांडी असतात, तुमच्याही घरी असतीलच. तर निर्लेपची भांडी म्हणजे काय, तर कशाचाही लेप न लागू देणारी ती निर्लेप भांडी. त्यांना जसं काहीही चिकटत नाही तसं संसारी बाईनं शक्यतो काहीही अंगाला लावून घेऊ नये. एकदा लागलं की मग ते प्रयत्नांनी काढावं लागतं, घासपूस होते, इथे तिथे खरचटतं, जखमा वेदना होतात, पुन्हा पूर्वस्थिती यायला वेळ लागतो आणि काही वेळेला तर कधीच पूर्वस्थिती येत नाही. जखमा गेल्या तरी राहिलेले व्रण, थोडीफार विद्रूपता यासह बायका उभं आयुष्य काढतात. आता तुम्ही म्हणाला आयुष्य काढण्याचं काय एवढं मिळेल,
ते मेलं असं ना तसं जाणारच असतं. खरं आहे, त्याबाबत माझं काही म्हणणं नाही, पण निदान ते त्यातल्या त्यात ते सुखकर शुभंकर जायला हवं असेल तर निर्लेपपणा हवाच. जुन्या मराठीमध्ये एक फार छान वाक्प्रचार आहे, बाईनं कसं जगावं तर हत्तीच्या अंगावर पाऊस पडतोय असं जगावं. हत्तीच्या अंगावर ढिगभर जरी पाऊस पडला तरी त्याला काही फरक पडत नाही. तो ओला होणं तर दूरच, म्हणजे तो वाहून जाणं तर दूरच, पण पठ्ठ्यापुरता भिजत सुद्धा नाही. उलट पावसाचं पाणीच तेवढं चारी अंगांनी वाया जातं. पुढे माणसाच्या दृष्टीने गैरसोयीचं एवढं म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंत जरी पाणी साठलं तरी हत्तीला त्याची काही झळ पोहोचत नाही. तो आपला त्यातून मजेत डुलत डुलत हवं तिथे जाऊ शकतो. हे बायकांना जमायला हवं. आजच्या आधुनिक आईला मी तू हत्ती हो असा सल्ला जर दिला तर ती माझ्या लिखाणावरच जप्ती आणेल. पाल, करकोचा ह्यांचा आदर्श फिगरबाबत बाळगणाऱ्या बायकांना हत्तीचा विषयही अप्रिय वाटावा ह्यात काही नवल नाही. मग अशा वेळी त्यांना सांगावंसं वाटते की ठीक आहे, मांसाचे थरावर थर जरी चढू दिले नाही तरी कातडीचे थरावर थर अवश्य चढू द्यावेत. कातडी नितळ हवी, गोरी हवी ती लोकांसाठी, पण ती निब्बर, राठ आणि जाड हवी ती स्वतःसाठी. बाहेरून सकारण अकारण कितीही हल्ले होत आतपर्यंत काही पोचता कामा नये. सगळे हल्ले परस्पर निपटवता आले पाहिजेत. कातडीच्या आतली आतडी सुरक्षित राहिली पाहिजे. आता हेच बघा ना, एखाद्या वेळेस घरी एखादा परीक्षक पाहुणा आला आहे. आता तुम्ही म्हणाल परीक्षक पाहुणा म्हणजे काय? तर परीक्षक पाहुणा म्हणजे गृहिणीची परीक्षा घेण्यासाठी आलेला पाहुणा, तिला खिंडीत पकडण्यासाठी आलेला पाहुणा. तर पाहुण्यांचे सुद्धा खूप प्रकार असतात. जसं काही पाहुणे नुसते भेटायला येणारे असतात, हे निरुपद्रवी पाहुणे. काही खिजवायला येणारे असतात, काही सुनवायला येणारे पाहुणे असतात आणि काही तर चक्क दचकवायला येणारे पाहुणे असतात. तसेच काही पाहुणे खास गृहिणीची परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात. घरामध्ये नसलेल्या गोष्टी ते बरोबर मागून दाखवतात तुम्हाला. समजा तुमच्याकडे आंब्याची 4, लिंबाची 3 आणि मिरचीची 2 लोणची आहे. आता तुम्ही सुगृहिणी असल्याने तुमच्याकडे हे लोणचे सतत घरामध्ये असतात. तर इतके सगळे लोणचे असताना पानावर बसल्यावर असा परीक्षक पाहुणा तुम्हाला अचूक माईन मुळाचं लोणचं मागून चाट पडतो. आता काय करणार? असंच होतं एक्झॅक्टली जेव्हा दिवाळीला तुम्ही अगदी घरामध्ये राब रबून फराळाचे 8-10 चविष्ट सुंदर पदार्थ बनवता. त्यासाठी तुम्ही कितीतरी मैत्रिणींशी फोनवर चर्चा करता, यूट्यूबवरचे व्हिडिओ पालथे घालता आणि अर्थातच सगळं तुमच्या फराळाचे पदार्थ अगदी सुगरणबाईसारखे छान झालेले असतात. तर अशावेळी हा परीक्षक पाहुणा काय करेल बरं? तर तो फराळाला बसल्यावर तुम्हाला गुलकंदाची करंजी मागेल. गुलकंदाची करंजी म्हणजे अशा वेळी ह्या अक्कलकंदाला गुल करावं असं कितीही मनात आलं तरी तसं करता येत नाही. मग अशा वेळी काय करायचं सांगू? अशा वेळी त्याला म्हणावं, अय्या गुलकंदाची करंजी असते, मला माहीतच नव्हतं बाई, शिकवता का मला दुपारी? करून टाकू एक हातासरशी 2-250 करंज्या असं म्हणावं. त्याचा आवाज आपोआप बंद. तसंच काही पाहुणे तर कसे असतात, आल्यापासून हे खाण्यापिण्याचं जाऊ द्या, पण आल्यापासून त्यांचं घर न्याहाळणं सुरू असतं. पडदे किती दिवसांपूर्वी धुतलेत, त्यातल्या किती रिंगा निसटल्या आहे, भिंतीवरचं घड्याळ तिरकं झालं आहे का, पंख्याला जळमटं लागले आहेत का, सतत त्यांचं इन्स्पेक्शन सुरू. त्यांची प्रत्येक नजर, प्रत्येक कटाक्ष हा गृहिणीची नालायकी सिद्ध करण्यासाठीच असतो जणू. आता मुळामध्ये स्वच्छ, टापटीप, नीटनेटकं घर न आवडणारी गृहिणी कोणीतरी पाहिली आहे का? पण काही वेळेला काही गोष्टी राहून जातात, हेच खरं. कधी वेळ पुरत नाही, कधी शक्ती कमी पडते, कधी जास्त महत्त्वाची कामं निघतात आणि कधी घरगुती मानापनाची जळमटं डोक्यामध्ये थैमान घालत असतात, त्यात पंख्याची जळमटं राहून जातात. अशा वेळी 2 पर्याय असतात. एक तर पाहुण्यानं कितीही पंखा न्यायला तरी तो आपल्याला दिसूच देणार नाही.
कुठलं जळमट, कुठला पंखा, कोणाचं घर, कुठलं छत वगैरे वगैरे असा एकावर एक अज्ञानांचा डोंगर रचायचा. आता जे घरच आपलं नाही त्याचं छत आपलं नसणार, आता जे छत आपलं नाही त्याला लटकणारा पंखा आपला नसणार, मग जो पंखाच आपला नाही त्याचं जळमट तरी आपलं कसं होणार. इथपर्यंत अगदी जे आपणच आपले नाही त्याचे पाहुणे तरी आपले कोण, असा इदम न मम भाव नेला की पुढचा प्रश्न सुटतो. आता एवढा मीपणा सोडणं तुम्हाला जमत नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे, इश्श जळमट बघताय का, अहो 8 दिवसापासून म्हणते पंख्याची जळमट काढायचे, पंख्याची जळमट काढायचे, पण आता अशा स्पॉन्डिलायसिसनी माझी मान दुखते वर बघितलं की. आता त्यात तुम्ही येणार म्हणून कळलं. म्हटलं आता तुमचा बाळ्या एवढा ताडमाड झालाय तर त्यालाच सांगावं पंखे पुसून द्यायला. आपल्या माणसांना एवढं सांगायला काय हरकत आहे, असं अगदी लाडे लाडे म्हणावं. अशा अनावर आपुलकीने माझ्या एका मैत्रिणीने एका अशाच परीक्षक पाहुण्यांच्या उंचाड्या चिरंजीवांकडून 3 खोल्यांमधले पंखे तर पुसून घेतलेच, पण गच्चीवर चढून पाण्याच्या टाकीमधला बॉलकॉकसुद्धा बदलवून घेतला. त्या पाहुण्यांनी हिच्या पंख्याकडे तर जाऊच द्या, पण हिच्याकडे कधी पुढे डोळावर करून बघितलं नाही. हिचे पंखे तर स्वच्छ झालेच, शिवाय घटकाभर अंगावर सुखी स्त्रीची साडीही झळकली. आता सुखी स्त्रीची साडी नेसण्याचं स्वप्न बघणारीने 2 विषय मनातून कायमचे हद्दपार करावेत. एक म्हणजे आहार आणि दुसरं म्हणजे आरोग्य. आता कधीकधी यांचाच एक आरोग्यपूर्ण आहार किंवा आहारातून आरोग्याकडे असा एकत्रित विषय होऊ शकतो. प्रश्न तो नाही, त्याच्या आहारी किती जायचं हा आहे. चांगला आहार आणि चांगलं आरोग्य प्रत्येकालाच हवं असतं, पण जो तो त्याची व्याख्या आपापल्या सोयीने करत असतो. गृहिणी मात्र घाण्याला जुंपली जाते आणि इतकं करूनही अप्रिय होते. पावसाळ्यात मुलांना उकळलेलं पाणी प्यायला द्यावं म्हणून ती दिवसातले काही तास गॅसवर पाण्याची पातेली चढवणं उतरवणं यात खर्च करत असते. यामध्ये मग गॅस, पाणी, कष्ट या कशाचीही तमा न करता तिची ही आरोग्यसेवा अगदी मनापासून सुरू असते. आणि मुलं काय करत असतील तर मुलं सहज जाता येता कोपऱ्यावरच्या पाणीपुरेवाल्याकडच्या माठातलं कोपरापर्यंत हात बुचकळलेलं पाणी सहज पितात. नवऱ्याचं कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून तिनं घरामध्ये पानचट बेचव भाज्या कराव्या आणि त्यांनी काय करावं तर त्यांनी ऑफिसमधून येता येता हॉटेलमध्ये भज्यांच्या बशावर बशा फस्त कराव्यात. असंही घडतं. जे जे सोसणार नाही, जे जे खाऊ नये, कुपथ्यकारक ठरेत असं तिला वाटत राहतं, त्या वस्तू ही सगळी माणसं, संबंधित माणसं घराबाहेर मनमुराद खातपीत असतात. वेळ अवेळ बघत नाहीत, पथ्य बघत नाहीत, स्वच्छता बघत नाहीत, ताजंशिळं बघत नाही, काही बघत नाही. आणि मग ह्याचा रीतसर परिणाम होऊन फॅमिली डॉक्टरांना व्हिजिटसाठी घरी बोलवण्याची वेळ आली. मग बाकी ती आजारी व्यक्ती असा काही निष्पाप चेहरा करते की डॉक्टरांना वाटावं ह्या सगळ्या अनास्थेला कारणीभूत ही ठोंबी बाईच आहे. अशा वेळेला नवऱ्याचं ब्लड प्रेशर सांभाळायला निघालेल्या बाईचं BP वाढलं किंवा मुलाचं पोट सांभाळायला निघालेल्या बाईचं डोकं बिघडलं तर कोण जबाबदार. आणि त्यात काय नवल. आणखी दुसरं सांगायचं म्हणजे स्वच्छतेबाबत तर मुलांच्या कल्पना फारच वेगळ्या असतात, फारच स्वतंत्र असतात. घरी मारे आईने 4-4दा फरशी पुसावी, 4-4दा मुलांचे हात पाय अगदी डेटॉल आणि लाईफबॉयनं धुवावेत. आणि मुलांनी काय करावं तर मुलांनी अगदी घराच्या बाहेर पडल्या रस्त्यावरचा प्रत्येक कठडा, प्रत्येक विजेचा खांब, पोस्टाची पेटी सगळं अगदी अतिव मायेनं कुरवाळावं. त्यावरून त्याला रागावलं तर कुठे घाण, कुठे कचरा, ती स्वच्छता आहे, तुला आपलं काही दिसतं, असा निर्वाळाही मिळतो. म्हणजे दोष पुन्हा हिच्या दृष्टीचाच. एवढा अव्यापारेषु व्यापार करायला सांगितलंय कुणी. त्यापेक्षा त्या दिवसाची आपल्या दृष्टीनं योग्य वाटेल अशी स्वच्छतेची खाण्यापिण्याची तजवीज करावी
आणि आपण बाजूला व्हावं हेच उत्तम. जिला नक्की सुखी स्त्रीची साडी परिधान करायची असेल तिनं हे पक्क ध्यानात धरावं की किमान चालता बोलता मनुष्य प्राणी कधीही उपाशी राहत नाही. तो मिळवून खातो, तो जुळवून खातो, खावं ते खातो, खाऊ नये ते खातो, खातो म्हणून खातो, खात नाही म्हणून खातो, आवडून खातो, न आवडून खातो, पण सजीव प्राणी खातो. यात काही वाद नाही. तेव्हा एखाद्या वेळी आपण घरी वेळेवर पोहोचलो नाही तर अगदी मुलं भुकेने तडफडतील, नवरा भूकबळी होईल, अन्नपाण्या वाचून तडफडतील सगळे, असं मानण्याचं काही एक कारण नाही. आयुष्यभर नवऱ्याच्या भुकेला जी बळी पडते तिनं एखाद्या वेळेला त्याची भूक थोडीशी ताणवली तर जगबुडी नक्कीच होत नाही. थोडीफार चिडचिड, कुरबुर होऊ शकते, रागापोटी 2 घास जास्तही खाल्ले जाऊ शकतात, मी जन्मात तुझ्या हातचं खाणार नाही असे वायदेही केले जाऊ शकतात आणि स्वयंपाकघरातून भज्यांचे खमंग वास आल्या आल्या ते वायदे मोडलेही जाऊ शकतात. तेवढ्यासाठी मैत्रिणींच्या गप्पांच्या अड्ड्यातून उठून जाणं, गाण्याची मैफिल अर्धवट सोडून घरी परत येणं, सिनेमा बघताना हळूच मनगटावरच्या घड्याळामध्ये नजर टाकणं, क्रिकेटची इंटरेस्टिंग मॅच सुरू असताना अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 वेळा स्वयंपाकघरात जा-ये करणं हे मुळीच गरजेचं नसतं. याने काय होईल, फार तर चेहऱ्याभोवती त्यागाचं वलय दिसेल, पण अंगावरची साडी काही सुखी स्त्रीच्या साडीमध्ये बदलणार नाही. आपल्याला त्यागमूर्ती व्हायचे का सुखी व्हायचे हेही एका ना एका टप्प्यावर नक्कीच ठरवावं लागेल. आता हे असं सगळं तुमच्या डोक्यात भरवून मी तुमच्यासारख्या चांगल्या बायकांना बिघडवते असा आळ कोणी घेऊ शकेल. पण तुम्हाला म्हणून सांगते की पडद्यावरच्या नाटकातल्या सिंधूची पडद्यावरची बिंदू करण्यामध्ये मला काही काडी मात्र इंटरेस्ट नाही. पण सावध एका पुढच्या हाका असं म्हणावंसं वाटतं, म्हणून हा सगळा खटाटोप. एक काळ होता की जेव्हा बायका अगदी मला मेलीला काय जास्त करायचं वगैरे वगैरे बोलायच्या, स्वयंपाकघरातलं शिळं पाकं उरलं सुरलं संपवून गुजारा करायच्या. आता कोणीही एवढा त्याग करत नाही, पण आपल्या बऱ्याचशा हौशी भागवून घेतात. पण तरीही स्वतःवर पैसे खर्च करताना बायका नेहमी फार विचार करतात असं जाणवतं. आणि त्याची उदाहरणंही आपल्याला जागोजागी दिसतात. हॉटेलमध्ये गेल्यावर महागडे पेग मागून पेग रिचवण्याचा पतिदेवांचा वेग एकीकडे राहतो आणि तेच मोसंबी किंवा पायनॅपलचा एक 40-50 रुपयांचा ज्यूस घेताना बायको बिचारी 10 वेळा अडखळत विचार करताना दिसते. अर्थातच तिनेसुद्धा त्याच्याप्रमाणे पैसे रंगीत पाण्यामध्ये किंवा धुरामध्ये न घालवणं योग्यच आहे. पण तरीही नवऱ्यावर खर्चलेला 1 रुपया जसा 100 पैशांचा असतो तसाच स्वतःवर खर्चलेला 1 रुपया देखील 100 पैशांचाच असतो, हे बायकांनी विसरता कामा नये. नवरा कामाने थकतो, विश्वाच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली वाकून जातो बिचारा आणि प्रचंड तणावाखाली असतो वगैरे वगैरे, म्हणून त्याला उधळपट्टी माफ. आणि आपण मात्र दिवसभर घरातली इकडची काडी इकडे करत नाही, म्हणून आपल्यावर पैसे खर्चण्याची गरज नाही. हे या बायकांच्या डोक्यात कोण घालत असेल हे एक परमेश्वरच जाणे. आणि बरं, ह्याचं स्वागत किंवा ह्याचं कौतुक होणं तर दूरच, उलट घ्यायचं असतं की, प्यायचं असतं की, आम्ही काही नाही थोडी म्हटलं होतं. असले शेरे ऐकावे लागले का बायकांचं हृदय काय विद्ध वगैरे म्हणतात ना, तसं होतं. जेवायला आमच्यासाठी रखडत थांबत जा असं कुणीही म्हटलं नसतं. मग हा नसता उद्योग बायका का करतात? सुखी स्त्रीची साडी नेसायचीच नाही अशी प्रतिज्ञा केली असते म्हणून. प्रतिज्ञाच करायची तर ती आत्मनिर्भरतेची करावी, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची करावी. मुळामध्ये सुखी माणसाचा सदरा असो किंवा सुखी स्त्रीची साडी, सुखाकडे जाणारे काही रस्ते दोन्हींच्या बाबतीत कॉमन आहेत, जसे आत्मविश्वासाचा रस्ता. आता आत्मविश्वासाच्या बाबतीत तर काही वेळेला पुरुषांच्याही पुढे गेलेल्या दिसतात अर्थातच. हे मी तुम्हाला अगदी खरेदीच्या बाबतीत तर नक्कीच म्हणू शकेल.
या अशा आत्मविश्वासपूर्ण खरेदीच्या बाबतीत काही काही बायका सुखी स्त्रीच्या साडीच्या सहावारीच काय पण नऊवारीपर्यंत मजल मारणाऱ्या मी बघितलेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये बर्फाचं पाणी प्यावंसं वाटलं की 3 दरवाजांच्या रेफ्रिजरेटरपासून मार्केट सर्व्हे सुरू करून शेवटी 15 रुपयांचा मातीचा खुजा अंगठीने 10 वेळा टकटक टकटक करून घेणाऱ्या बायका याच गटात मोडतात. वाटेत त्या ऑल्विनचं कुठलं मॉडेल डिफेक्टिव्ह आहे, कॉम्प्रेसर कोणाचा नॉइझी आहे, कशावर किती डिस्काउंट आहे वगैरे वगैरे कंपनीच्या एरिया मॅनेजरसोबत चर्चाही करतील. शोरूममधला हा फ्रीज उचक, तो फ्रीज उचक असं करून विक्रेत्याला उचकवतील आणि शेवटी मटक्यातलं पाणीच कसं आयुर्वेदाने मानलेलं आहे असा न मागितलेला सल्लाही देतील. अशा बायकांना मी आयुर्वेदाच्या खालोखाल मानते. मनोमन त्यांची व्हाईट गुड्सची खरेदी होते. म्हणजे ह्या अशा खरेदीमध्ये नक्की काय होतं तर त्यांची व्हाईट गुड्सची खरेदी होते. 2-4 दुपारी जातात, हिंडणं फिरणं गप्पाटप्पा होतात आणि मुख्य म्हणजे खुजा खरेदी करताना स्वतःच्या खुज्या जगण्याचा त्यांना क्षणभर का होईना विसर पडतो. मग त्यांच्या पश्चात दुकानदार त्यांना काहीही म्हणू. आत्मविश्वासपूर्ण बायकांचं आणखी एक उदाहरण सांगते. जसं की डॉक्टर नवरा असेल तर त्याला ॲस्प्रो आणि क्रोसिनमधला फरक समजावून सांगणं. CA नवरा असेल तर त्याच्या क्रेडिट डेबिटच्या कन्सेप्ट्स क्लिअर करून देणं. मोटारीमध्ये आपण मागच्या सीटवर बसून मजेत सॉफ्टी खात खात वाहनचालक नवऱ्याला लेफ्ट टाका जरा लेफ्ट किंवा थर्ड गिअर टाका थर्ड गिअर असं शिकवणं हेही बायकांचे लग्नसुलभ अधिकार आहेत. ते त्यांना सहजासहजी मिळतात आणि सहज राबवले जातात. पुढे पुढे त्यात उभयपक्षी सुखदुःखाचा भाग कमी आणि सवयीचा भाग जास्त होतो. आता ह्या सगळ्या रामायणानंतर तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की सुखी स्त्रीची साडी इतकी सहजासहजी मिळत नाही. काहींना तर ती कधीच मिळत नाही आयुष्यात. ती प्रयत्नांनी, विचारांनी, विवेकाने मिळवावी लागते आणि मिरवावी तर मुळीच लागत नाही. ती पटकन 4 चौघांच्या डोळ्यात खुपते. तिच्यावर चर्चा होतात, असंतुष्ट आत्म्यांकडून त्याच्यावर टीकाही होतात. चालायचंच. पण एकदा ही साडी नेसायची सवय लागली की दुसरा कुठलाच वस्त्रविशेष आवडत नाही. या साडीला ब्लाऊज पीससुद्धा अटॅच्ड असतो बरं का. म्हणजे मग तुमचा मॅचिंग ब्लाऊज पीस शोधण्याचा, त्यासाठी रंगांचे महासागर पालथे घालून शेवटी नेमकी वेगळी शेड खरेदी करून आणण्याचा मनस्ताप या साडीमध्ये मुळीच होत नाही. म्हटलं तर या साडीचे सुद्धा 5 वर्षानंतर पडदे, 7 वर्षानंतर उशांचे अभ्रे आणि 9 वर्षानंतर लोणच्यांच्या बरणींचे दादरे करता येतात. पण सुखी स्त्रीची साडी नेसल्यानंतर कुणीही असं करायला जात नाही. ह्या साडीची फार तर उतार वयात गोधडी होऊ शकते, मऊ, आश्वासक आणि उबदार. धन्यवाद.